सांगली नगरीमध्ये प्राचार्य डॉक्टर टी.बी. पाटील यांच्या 93व्या जयंतीनिमित्त टी.बी. पाटील सोशल फोरम पुरस्कार जो पुरस्कार दिला जातो तो यावर्षी मला देण्यात आला। त्या निमित्त दरवर्षी हा होणारा सोहळा असतो। यावर्षी आम्हाला दिल्यामुळे या सोहळ्यात आम्हालाही सहभागी होता आलं। तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाची संधी उपलब्ध झाली, त्याबद्दल आयोजकांचे मी मनापासून आभार मानतो। या कार्यक्रमाला लाभलेले अध्यक्ष पवार साहेब, कांबळे साहेब, सारे पाटील, पलीकडचे दोन थोरात साहेब, सिरसाट साहेब, गौतम पाटलांनी सांगितलं, मी फोन केला होता, म्हणजे मी विचारलं होतं हा पुरस्कार मला का द्यायचा होता। मी खरं विचारलं होतं की काय माझी निवड व्हायचं काय कारण आहे। मग त्यांनी सांगितलं असं असं असतं काम होतं आणि त्या पद्धतीने आम्ही दरवर्षी पुरस्कार देतो। पण मी प्रांजळ मनाने सांगतो साहेब, तो तुम्ही निवड केली हा तुमच्या संस्थेचा मोठेपणा आहे, पण ज्या माणसाच्या नावानं आम्ही पुरस्कार घ्यावा या मापात आम्ही कुठेही बसत नाही। तुम्ही दिला हा तुमचा मोठेपणा आहे, आम्ही घेतला हा विषय वेगळा। या जगात काही माणसं असे आले होऊन गेले पुन्हा ते होणं। तुमच्या भागात मला याच पद्धतीचे आणखी 2 पुरस्कार देण्यात आले या अगोदर। एक रक्तप्पा कुंभार साहेबांच्या नावाने आणि एक सारे पाटलाच्या नावाने गेल्या वर्षी एक दिला आणि यावर्षी पण हा दिला। सांगली, सातारा, कोल्हापूर या लोकांनी मनापासून प्रेम केलं, समजून घेतलं आणि कामाची पद्धत समजून घेतली, काय हवंय। हा प्रश्न माझा नाही, हा पुरस्कार दिला गेला तो कोणी म्हणत असं भास्कर केलेला दिला 100% चुकीचा आहे। डॉक्टर साहेबांनी जे काम केलं ते उरलं सुरलं थोडंफार पद्धतीचं काम आम्ही ती पेरणी पुढे करतो, म्हणून जो पेरणी करेल त्या माणसाला पुरस्कार द्या। आम्हाला वैयक्तिक आमचं काही संबंध नाही आणि समाजात राष्ट्रात या विचाराचे काम करणारे लोक तयार झाले पाहिजे, त्यांनी केलं पाहिजे। आता कमळ साहेबांनी सांगितलं अनेक गाव का होत नाही, तुम्हाला आम्हाला सगळ्याला माहीत झालं का होत नाही। राजकारण, स्वार्थ, पक्ष, भ्रष्टाचार आणि इतका सिनेला गेलं ते तर त्याचं काही लिमिटच राहिलं नाही। काय बोलावं त्याच्यावर काही नाही बोलावं काय कळत नाही। काय मी 25 वर्षे त्या गावाने मला एक हाती सत्ता दिली, एक हाती म्हणतो काय माझ्या समोर कोणी बोलतच नव्हतं 25 वर्ष। आणि जे काही घडलं ते तुम्ही पाहिलं। 2 वेळेस राष्ट्रपती पुरस्कार मिळाला, सध्या गाडगेबाबत माझे गाव राज्यात पहिला आलं। 70 रुपये होते आमच्या खात्यात सुरुवातीला, आमची पंचायत स्थापन झाली तेव्हा, आणि 4 पत्रके पण गडके पंचायतचे। आज जवळजवळ आमचं ऑफिस आहे, एवढं सुंदर ऑफिस बनवलं तर मला वाटतं महाराष्ट्रात असं ऑफिस नाही, इतकं चांगलं ऑफिस। काय घडलं आणि घडू शकतं, पुढे घडू शकतं। ती 32 एकर जमीन कोल्डो असलेलं गाव 100% बागायची। आज सगळ्या सोयी जवळजवळ सगळ्या महाराष्ट्राने पाहिल्या, होऊ शकतं, याच्यात काय विषयच नाही। अहोरात्र 25 वर्षांनी मनापासून काम केलं हा एक भाग आहे। राष्ट्रपुरुषांचे विचार घेऊन काम केलं हा एक भाग आहे। संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, तुकाराम महाराज या लोकांचे विचार घेतले, डॉक्टर साहेबांसारख्या लोकांचे विचार पुस्तकं ऐकले, म्हणून झालं।
आरारावांनी गाडगे अभियान, संत गाडगे बाबा अभियान काढलं, मी त्याच्यात भाग घेतलं म्हणून झालं. गाडगे बाबा अभियान नसते तर कदाचित ते तुम्हाला माहिती झालं नसतं. राज्यात पहिलं आलं म्हणून लोकांना माहीत झालं नाही. म्हणून कोण कोणाच्या रूपाने हे करत असते याचा काय अंदाज येत नसतो आपल्याला, पण चांगल्याला विषय लागत असतो. अनेक कोटीची कामं केले. कधी कधी मला कोणी लोक म्हणते साहेब असे शब्द बोलू नाही, पण असे शब्द लोकांजवळ गेलेले पाहिजे, कधीतरी सांगितले पाहिजे. 25 वर्ष एक हाती सत्ता असताना आमच्यातले ग्रामसेवक असलेले, आमच्यातले ऑपरेटर असलेले, माझ्या गावातले 50 लोक आज आहेत. 5 मुली, 5 मुलीची शपथ खाऊन सांगतो 25 वर्षात 25 रुपये खाल्ले. काम घेतलं, त्याचं बिल जोडलं, त्याचे 2 रुपये द्यायला लावले, त्याचे सांगते ते मला कधी आलंय नाही, माझा विषय नाही. मग काय होतं आणि काय फरक पडतो नाही केलं, काय फरक पडतो. कदाचित कोणाला या शब्दाचं वाईट वाटत असेल, आत्ता निवडून आलेले कोट्यावधी रुपये खर्चून निवडून आलेले 288 पैकी ह्या पुरस्कारासाठी त्यांची निवड झाली. हे काय कमी नाही. समाजाला काय पाहिजे, काय तुम्हाला जेवण काय पाहिजे. मला काल मी तुमचे अनेक लोक असं बोलत असतात, तुम्ही इकडे जायला पाहिजे, विधानसभेत पाहिजे, आमदार व्हायला पाहिजे, खासदार तरी पाहिजे. काय खरं, आमदार गेला लाच मारून जमलेले हे माणसं आहे. काय आमदार याच्या पुढे काहीच नाही. आबापुढे काय आमदार की मंत्रिपद धरणारे पुढे काहीच नाही. जे माणसं असते, चांगले असते, त्यांना राष्ट्राची समाजाशी घेणं असते, त्यांना ह्या गोष्टी घेणं नसते. काय होईल काय नाही. ठीक आहे, मला हा पुरस्कार दिल्यामुळं माझ्यावर आणखीन काय जिम्मेदारी वाटते, आणखीन मी माझ्या परीने काम करत राहील. प्रश्न असा आहे की बाबा आणखीन पटपट गावं का होत नाही, पण मी एक माझा आत्मविश्वास आहे, आज नाही होईल, नका उद्या, पण कधीतरी होईल हे नक्की. म्हणून कोणीतरी ते पीक पेरलं पाहिजे. मला आज मी इथे कृषी प्रदर्शन मध्ये फिरत असताना एक जणाने मला त्याचं रिफ्लेक्ट काय नावाचं काय म्हणते विजिटिंग कार्ड दिलं. हा, आणि तो म्हणे साहेब तुम्ही ठेवलं समजा तुम्ही कदाचित फेकून दिलं पुढं तर त्याच्यातून तुमची जरूर उघडणार म्हणजे त्याचाच बी भरलेलं आहे. म्हणजे असं एक कधीही होऊ शकतं. तुम्ही पेरत राहायचं, तुम्ही बी टाकायचं. सरकार बघा डोंगरातून बी फेकून देतो, तसं आमचं काम आहे. आज नाही 5 वर्षांनी हो, 5 वर्षांनी 10 वर्षांनी हो, आम्हाला दम आहे. असा आहे आम्ही काही मांडलेले विचार आहे, साहेबांनी मांडलेले काही विचार आहे, हे महाराष्ट्राला नव्हे देशाला घ्यावंच लागणार आहे, त्याच्याशिवाय पर्याय नाही. आणि जर यांना ते घेतले नाही तर हसीनासारखं कुठेतरी पळून जावं. काय वाटतं त्याचा विषय नाही, हे सत्य आहे. आणि सत्य माणसाला कधीतरी सांगितलं, मी खूप वेळेस सांगितलं. श्रीलंकेमध्ये राष्ट्रपती पंतप्रधानाला कपडे घालून आणलं, पुढे होऊ शकतं, कुठेही होऊ शकतं. आता मला रोहितचा मेहना भेटला तर ते म्हणजे साहेब भाकरी ताटातून हिसकी लोक एवढे भांडणं व्हायची शक्यता आहे. कारण मोजक्या लोकांच्या हातात जर सत्ता राहिली, मोजके लोक उद्योगपती झाले, देशाचं काय व्हायचं. त्यांचे म्हणजे बऱ्याच लोकांच्या मनात ही खतखत आहे. राजकारणातली सगळे लोक वाईट आहे असंही नाही. काही चांगले लोक आहेत, पण त्यांचंही चाललं पाहिजे, धकलं पाहिजे. मतदानाचा विषय येतो, अनेक भानगडी येतात, त्यामुळे ते लवकर सुरू होते. पण होईल आपल्याला आशा आहे.
आपण कधी ना कधी यांच्याकडून मांडायचा प्रयत्न करू, कधी ना कधी यांच्याकडून करून घ्यायचा प्रयत्न करू. स्त्रीवाद सगळ्यात डेंजर, तो सगळ्यात डेंजर. ठीक आहे बाबा, हो नका कोणाचं नाव करू, पण करा, काही ना काहीतरी चांगलं करा. स्त्रीवाद मोडून काढला पाहिजे किंवा कोणाचाच नाही दिसलं पाहिजे, याच्यासाठी मी शासनाला एक सूचना केलेली आहे. वेगळ्या पद्धतीने तुम्ही काम करा. करते का नाही माहित नाही, ठीक आहे. काय असायला पाहिजे महाराष्ट्रात गावात? तुम्ही तुकडोजी महाराज गाडगे बाबा यांनी सांगितले, छत्रपती शिवाजी महाराजांनी श्रीकृष्णापासून जर आपण विचार केला तर सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या लोकांनी, महात्मा गांधींनी, अनेक राष्ट्रीय पुरुषांनी गावासाठी कामं केली, खेड्यासाठी केली, शेतकऱ्यासाठी केली. त्यातल्या काही गोष्टी आम्ही करायचा प्रयत्न केला. नाही केल्या तर काय होतं? माझ्या सध्या तरी डोळ्यात एकच विषय दिसतो, तो म्हणजे देशावर कर्ज वाढत चाललं आणि माणसाचं आयुष्य कमी होत चाललं. हा मला दिसलेला सध्यात मोठा धोका. म्हणून गावाने कामं केले पाहिजे, ग्रामपंचायतीने केले पाहिजे. आता सरकार करत नाही किंवा सरकारचे हात पुरत नाही किंवा सरकार एकदम करणार नाही म्हणून आपण सोडून द्यायचे नाही. माऊली ज्ञानेश्वरांनी सांगितल्याप्रमाणे आपण करा, सोडून नका. या न्यायाने गावागावाने कामं केले पाहिजे आणि आपापले केले पाहिजे. आपले करताना सरकार आडवं येत नाही, तुम्हाला काही बंधन नाही. एखादा आमदार तुम्हाला मदत करत नसेल पण तुम्हाला आडवा पण येत नाही, एवढं काही कमी नाही ना. सध्या शासनाकडून थोड्याफार चांगला निधी पण गावाला मिळतो, त्याचाही आपण फायदा घेतला पाहिजे. मी एक 4-5 गोष्टी आमच्या इथे केल्या, तुम्ही करा अशी विनंती करतो. 100 वर्षाचं आयुष्य मिळायसाठी माणसाला 1 पाणी स्वच्छ पिलं पाहिजे, 2 झाडं भरपूर लावले पाहिजे, फळाचे लावले पाहिजे, गावात स्वच्छता पाहिजे, मुलांचं शिक्षण चांगलं झालं पाहिजे आणि शक्यतो बाहेरचं खाणं कमी झालं पाहिजे. बाहेरचं फार भेसळ आहे. म्हाताऱ्या वयस्कर लोकांना जीव लावला पाहिजे गावात. या जर गोष्टी केल्या 5-6 तर मला असं वाटतं गाव सुंदर होईल. माणसं 100 वर्षी जगतील, गावं चांगलं होईल, ग्रामपंचायती चांगलं होईल. आणखीन एक काम आहे, जर कोणी करत असलं तर मी बऱ्याच वेळा सांगितलं, पण आता 2025ला सांगणं बंद केलं नाही. मागे सांगत होतो, पण ते कोणीच ऐकत नाही, कोणत्याच गावात ऐकत नाही. एक माणूस ऐकत नाही माझा. कशाला सांगू नाही, मी सांगणं बंद केलं की याविषयी सांगणंच नाही. काय करू? कोणीच नाही ऐकत. दुसऱ्यावर जळायचं नाही. जर तुम्हाला 100 वर्ष जगायचं असेल तर कोणी काळ हे असू द्या, कोणी नक्षा हे असू द्या, कोणी पैशाला असू द्या, कोणी चेअरमॅन असू, आपण कशाला जगायचं मला कळत नाही. साहेब जलालेलं आपलं आयुष्य कमी होते. तुम्ही खरं सांगा, आपले पहिले लोक किती वर्ष जगायचे? 100. आता आपण किती जगतो? काय 65 हे का नाही? मग 84 वर्षाचा सचिन तेंडुलकर हे बसलेला 84 टकाटक आहे. हो साहेब, हे दुसऱ्यावर कधी जळाले नाही, त्याचे ते फळ आहे. चांगलं राहा, चांगलं खा, चांगलं जगा ना, काय प्रॉब्लेम आहे? पाणी आपण खराब केलं, कारखाने कंपन्याचे पाणी सोडले, खत औषधाचे पाणी गेलं, ड्रेनेज सोडलं, सध्याचे सोडलं, म्हातारं नेलं, राग भरलं, नेऊन टाकलं. म्हातारीचे राग इकडे कुठे टाकते? नाही, मेलेल्या माणसाची राग एक चिमूटभर घेतली, गिलासभर पाण्यात टाकलं, नीट आहे, गिलासभर पाण्यात एवढी आणि एखाद्या बाईला प्यायला दिली, ती बाई पाहणार ते का नाही करणार? लोकांच्या पाण्यात मोठभर टाकते.
झाडं लावले. माझं गाव सगळं इथे होतं, आताही नाही. 5 झाडांचे लग्न नेऊन टाकायचे, 500 वाचले किती सोपं आहे. कशाला नाही पाणी घरात करायचं. एक तर तुम्हाला सांगतो, माझ्या लोकांपुढे मी पहिली वेळच बोललो 30 वर्षात. एवढं कधी मी ऐकलं नाही, मला ऐकलं नाही. आणि मी कधी यांच्या पुढे बोलत नाही. कारण तुम्हाला एक सूत्र सांगतो समाजाला, आपल्याला कधी शिकायचं नाही. सगळ्यात मोठे लोक आहेत, कधीच नाही. आपल्याला आपल्या लोकांना, जवळच्या लोकांना तुम्ही जेवढं शिकवण तेवढं तुम्ही त्यांच्या डोळ्यात उतरता. आता साहेबांनी खंत व्यक्त केली, यांच्या नाती पोळीला शिवतच नाही, ब्रेड बिस्किट सांगू शकत नाही, काय करू शकत. समाजाला शिकेल, जगाला शिकेल, ते नातीला नाही करू शकत. जवळच्याला शिकायचं नाही, जवळच्याला शिकेल का आपल्याला घराच्या बाहेर काढ. पवार साहेबांचे हात झाले तर तुम्ही आणि पुढे जवळच्याकडून कसं करून घ्यायचं, करून घ्यायचं, काहीतरी नीती वापरायची. सांग भेद अंदाज करून करायचं. तुम्ही सरळ रेषेत त्यांना शिकायला गेलं की ते जमणार नाही. म्हणून आम्ही आमचे इथे काही प्रयोग केले आणि ते थोड्याफार प्रमाणात सक्सेस झाले. मी सांगेन तुम्हाला, मला टाइम म्हणून 15 मिनिट. झाडं लावा, भरपूर लावा, फळाचे लावा. मी रोज सांगतो झाडं लावा, पण फळाचे लावा. फळाची झाडं लोक लावते नाही, अशोक लावते, गुलमोहर लावते, दुसरं काहीतरी लावते, त्याला काही देत नाही. त्या अशोकावर गुलमोहर चिमणी बसत बी नाही. कसं लावते मला कळत नाही कसं. आणि लोकांचं म्हणणं काय आहे, रस्त्याला लावा तुम्ही. एवढे रस्ते त्या समृद्धीला लावा म्हणणार किती दिवस. इतकी जागा पडलेली रोडच्या कडेला, गावात, शेतात, मोठे रोड, लहाने रोड, गावातले रोड, सगळे जर फळं झाडं लावले ना, आम्हाला स्वयंपाक बी करावा लागतो कमी येऊ शकतो. पण लोकांचं काय म्हणणं आहे, फळं का लावत नाही, फळ झाडाचं म्हणजे पोरं खातात. आता पोरं खातात म्हणून जर तुम्ही लाईत नसेल तर ही काय भावना आहे का? खाऊ द्या ना, त्याने काय बघ. मी एका गावात बोललो होतो, ताई असं इतका जर तुम्हाला लेकराचा राग वाळू घातलं खोबरं, त्याचं इतकं काय करता हे झालं काय टेन्शन नाही. पण गरजेचं यायला वाळू
जांभळाचं झाड आहे, कितीतरी जांभळं निघतो. आमोशाच्या दिवशी पहिला स्मशान भूमीत जाते, त्यांना भूत दिसत नाही, जांभळं दिसत. आम्हाला काय शिकवलं, या जगात माणूस जन्माला आला की त्याला आईचं दूध लागतं सगळ्यात आधी. खोटं आहे. बाळकपणात बाई वारली तरी मुलगा जगू शकतो, पण 2 मिनिटं ऑक्सिजन नाही मिळाला तर मुलगा जगणार नाही. तो म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी सांगितलं, वृक्षवल्ले आम्हा सोयरे वने, झाडाला सोयरे म्हणले. झाडाशिवाय पाऊस पडत नाही. हे काही लोक सांगते कावडे घेऊन जा पाऊस पडेल, महादेवाच्या डोक्यात पाणी टाका पाऊस पडेल, त्याची भावना. मी वारकरी संप्रदायाचा माणूस आहे, मला कावडीचा राग नाही, मला महादेवाच्या अंगावर पाणी टाकल्याचा राग नाही, दूध टाकल्याचा राग नाही, पण त्याने पाऊस पडेल हा शब्द 100% खोटा. आणि महादेवाच्या अंगावर पाणी टाकल्याने जर पाऊस पडलाच असता तर पाकिस्तानला कधीच पडला नसता. चांगला जर अभ्यास केला ना तर ग्रंथात सगळं शिकवलेलं आहे आम्हाला, त्याच्यापासून विज्ञान तयार होतं. आम्ही एक एक गोष्ट शिकायची. वीज कशी तयार होती ज्ञानेश्वरी सांगितलं. हनुमान 40च्या ते 40 आहे, त्याच्यात पृथ्वी ते सूर्याचं अंतर किती एका श्लोकात सांगितलेलं आहे. किती ठासून विज्ञान भरलेलं आहे त्याच्यात. पण हे भंग्याला ती समजत नाही, झाल्याला काही सांगितलं ज्याला ते कळलं नाही, माझं परखड माझं मत, ज्याला ते कळलं नाही त्यांना ते सांगू नये. त्याचा चुकीचा अर्थ निघतो ना, काय तरी नाही अजून सांगते. एवढे बसले तुम्ही लोक खरं सांगा, महादेवाला शिवरात्रीच्या दिवशी कोणतं झाड आवडतं? तुम्हाला सगळ्याला माहिती. शिवरात्रीच्या दिवशी बेल लावला नाही कोणी आहे का? यांना हायती वरकडून आणला कोणा? याला नसतं सांगितलं मी बोलला एक ओरडलं तरी नसतं ना. म्हणून परमार्थातल्या चांगल्या योग्य गोष्टी ज्या पद्धतीने सांगता येत्या मांडता येत्या त्याच लोकांनी ते अधिकारवाल्यांना सांगावं, इतरांना त्या सांगायच्या बंधून जाऊ. पण समाजाकडे चुकीचा अर्थ जर गेला समाज काही सांगायला तुम्ही ऐकत येऊ, काही मी सांगा, मी तर वेगळं सांगा. सत्यनारायणाच्या टायमाला लाव डोळ्याला पाणी घेऊन लावलं, काही डोळ्याला पाण्याचा काय समज आहे का काय मला माहिती काय आता राजकीय लाव. मला अजून ते कळत नाही, बरोबर असेल, पण याला जरी कळत नाही हा कळतो. आपल्याला त्याच्यातून एवढंच काढायचं की समाज ऐकतो काय मी सांगायला. पण ज्याला त्या पद्धतीने जर चांगलं काम सांगितलं तेव्हा काम नाही करायचं. त्याला झाडाचं महत्व सांगितलं नाही. जेवढे तीर्थक्षेत्र इथून जर प्रसाद म्हणून रोप वाटले, माझ्या डोक्यावर नाचत नाही तर झाडं आणि लावतात ना ते लावून देते, लावून बरोबर येते लावूनची चोरी येतात. त्याच्यात मी 100 वेळांचं मंदिर नावाला घालत होतो. मंदिरात ही अवस्था आहे. झाडं लावा, भरपूर लावा, फळांचे लावा, मुलांचं शिक्षण करा. तुमच्या भागात शिक्षणात चांगल्या गोष्टी शाहू महाराजांचे
अनेक तेव्हा लावला होता ते अनेक लोक आहेत तुमच्या भागात मी पाहिलं आणि चांगल्या शिक्षणामुळे तुम्ही सदन आहे सुशिक्षित आहे तुमची शरीरयष्टी चांगली आमच्या तिकडे फार पाहिजे आमच्याकडे फायदे आणखी पाहिजे आमच्याकडे पोरं शिकत नाही पोरीला पाठवत नाही पोरीला आई वडील पाठवत नाही 8वीच्या पुढे नको म्हणतो किती वाटतं बघा 200 रुपयाच्या वर हजरी नाही हो महिलांना शेतात कामाला 200 रुपये 8 घंटे 10 घंटे पुण्यात राहा आणि मास्तरीन बाईला ग्रामसेवक बाईला बँकेतल्या बाईला 2000 रुपये रोज आपल्याला जळायचं नाही द्यायचं त्याला 2000 पाऊल त्यांच्या बापाने त्यांना शिकवलं म्हणून शिक्षणाचे अनेक फायदे त्याच्यात आर्थिक फायदा पण आहे म्हणून पोरीला शिकवलं होतं नाही महिला मंडळ माझी तुम्हाला आज जोडून विनंती आजची तुमच्या मनात भीती आहे की मी पोरीला एकटं कसं पाठवू साहजिक आहे मी काय पोरीचं बाप मला वाटतं कोणाला वाटतं पण माझा एक प्रश्न आहे तुम्हाला आज तुम्ही नाही पाठवलं तिला 8वी 9वीला काढून घेतलं लग्न केलं पुढं ठीक आहे मग उद्या ऊस रुपयाला ती व्यक्ती जाते 200 रुपये वाजायला तेव्हा काही झडपूला सुरक्षा राहते त्याच्यापेक्षा आज मला एक गोष्ट विचारलं मनात समजा हिनं जेव्हा मला विचारलं होतं तेव्हा जर मला राग आला असता आणि मी तात्या झालो असतो तात्या कोणता माहिती का आजचीचा बाप शक्यतो बाहेरचे खायचे मसाल्यामध्ये भेसळ आहे अनेक गोष्टी भेसळ आहेत म्हणून शक्यतो गावातलं घरचं खायचा प्रयत्न करायचा बाजारातून फळं सुद्धा आता मला वाटतं तर भेसळ अहो आम्ही ऊसाचा रस काढायचं मशीन पण आमच्या तिथे आलं ग्रामपंचायत त्याच्या मागचे कारण असं मला बाजारात रोडवर ऊसाचा रस बी पिल्याला माणसाला भेसळ पिल्यासारखं वाटतं कारण रसात भेसळ नाही पण जो बर्फ टाकतो तो कोणत्या पाण्यात आपल्याला का नाही म्हणून गावात ऊसाचा रस काढा तुमच्या आम्ही जे काही प्रयोग केले थोडेफार गोष्टी केल्या लोकांना आर्थिक फायदा झाला त्याच्यामुळे लोकांना छान घालला आणि लोकांना आणि आमचे 2 हेतू आहेत की त्याला चांगलं खायला मिळालं पाहिजे तो सुखी पाहिजे टेन्शन नाही पाहिजे त्याच्या डोक्याला ताण नाही पाहिजे तुम्हाला सांगतो मला एवढे पुरस्कार मिळाले मला त्या तंटमुक्त अभियानाचा पुरस्कार नाही मिळाला तंटमुक्त अभियानाचे नियम काय माहितीये का भांडणं करा
केले त्याच्यापैकी किती मिळतील मन पुरस्कार. भांडणाचे कारण काय? नळाला पाणी नाही आलं, बंधारा फोडला, जागे जागे भांडणं झाले, याची तिकडे त्याची इकडे, छान पाहिला भांडणं आहे, घराच्या अतिक्रमण दगड ठेवल्याचे भांडणं आहे. आम्ही तो विषय ठेवला नाही. गावातले कचरा इकडे गेला तिकडे गेला, हे विषय 100% मिटून टाकले आम्ही. आम्ही हे विषय गावात ठेवले. माझं एकही घर असं नाहीये की जे इंचाच आम्ही मोजले नाही. भांडण कशा होते? होऊच शकत नाही. अहो तुम्हाला एक किस्सा सांगतो, मला आठवण आली म्हणून. आता काय जुना किस्सा आहे. आम्ही 25 वर्षापूर्वी एकदम 100% आनंदाने मुक्त झालो. अचानक 3 महिन्यात मी एवढं पाणी बोलून घरात होतो. एक संध्याच नसलेलं गाव 6.5 3 महिन्यात केले. मी सोडे वापरला, ऐकतच नव्हतं. मी पाटलाच्या बाईला आपण धरून पाटलाच्या बाईला ते काय किस्सा आहे म्हणणार नाही. मी तुम्हाला सांगायचं मला ते अचानक आहे. मी गावात आगंदारी मुक्त गाव झालं नसेल, रस्त्याने चाललो होतो. माझ्या पुढे 2 महिला चालल्या, त्या एकमेकीला बोलत होतो. ही बाई तिला म्हणजे तू गावाला गेलती का? ती म्हणजे नाही घरी. तिला यायला विचारलं तू गावाला गेलती का? तू म्हणजे नाही घरीच होतो. म्हणजे दोघे घरीच होतो असं काही विचारते. माझ्या काही लक्षात नाही. त्यांच्या रस्ते गेलं दुसरीकडे, माझ्या गेलं दुसरीकडे, मी गेलो ग्रामपंचायत. पण मला माझा एक स्वभाव, माझं डोकं असेल त्याचा उघडा पाड्याशिवाय माझं डोकं शांत नसतं. मी विचारत करेन की असं कोण ऑफिस पर्यंत जाईपर्यंत माझी टूक पेटली. अरे बापरे. मग ग्रामसेवकाकडे गेलो, त्याला म्हणलं अरे बाबा आपलं गाव आगंदारी मुक्त झाली, गोष्ट खरी, पण मोठं गडबड झाली. ते म्हणजे काय गडबड झाली? म्हणलं आता 4 हौदबाद गावात, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर गावात 4 मंडळाला हौद बांधले अर्जंट. ते म्हणजे का भांगडी? अरे म्हणलं एकदम संध्याकाळी आपल्या यांचं भेटणं होईल ना. समाजात काय एकमेका पुढे आले तर एकमेका पुढे काहीतरी भांडण लागलं, भांडणं होते ना. माझ्या इथे भांडणच होईल म्हणून मला तंत्रमुक्त पुरस्कार मिळाला. अच्छा, दुसरी एक महत्वाची, म्हाताऱ्याला जीव लावा म्हणतो मी. लई गरज आहे. कोणताही म्हातारा असो, कुठलाही असो, कोणत्याही जातीचा असो, आपला बाप असो नसो, त्याला जीव लावा, त्याच्याशी गोड बोला, त्याच्या गाला हात फेरा का. म्हातारा म्हणून काय लागते. आमच्या इथे आम्ही उपक्रम चालू केला. जरा कोणी नाही, मुलं बाळं नाही, मुलं बाहेर आहे, मुलं सांभाळत नाही, अशा जवळजवळ 40 म्हाताऱ्याला 5 वर्षापासून आमच्या ग्रामपंचायतमध्ये जेवण दिलं जातं. कपडे लत्ते काय त्याला अडचण काय करा. आणि मी सर आमच्या इथल्या सोबत्या सांगताना म्हणलं तर माझ्या डोक्यात असा विचार आहे. इथे बसलेले त्याच्यापैकी अनेक लोकांनी म्हणजे 8 पंक्ती देत, 8 दिवसात त्याच्या सुरुवात केलेली आहे. चालू झालं चालू होऊ शकतो काय. आणि आपण नको तेव्हा तेव्हा अर्थ वापरायला नाही. आमच्या गाडगेबाबांनी सांगितलेलं आहे भुकेल्यांना अन्न द्या. त्यांच्या आवडीत बघा शब्द काय, भुकेल्यांना अन्न द्या. ज्याला खायचं नाही तरी का मेलेल्या लोकांच्या नावानं जीव घालायचं, कुठेतरी काहीतरी दान करायचं. मेलेल्या माणूसकडे जेवायला येत असते का? 1 जानेवारी 1975 माझे वडील गेले. 50 वर्ष झाले आता. मी एकदम जेवणी घातलं बापा. बाप लागला असेल लागला असेल. मला माझी मेलेलं बाप जेवायला येत नाही. उभे लागले काय. आम्ही 4 भाऊ, 3 घातले बापाला. म्हातारी गेल्यावर 45 वर्ष जगली. ते बाकीच्या म्हातारी तिकडेच नव्हतं बापा. मी एक दिवस आईला विचारलं होतं, असंच गप्पा माझा स्वभाव म्हणजे मी घरात बायकोला पोराला
तरी म्हणतात मी बाबा तुला राजाचा सम्मा ती म्हणजे काय करता ते बाकीचे घालते तिकडे देऊ ते म्हणजे हा ते घालते तू नाही घालत ना म्हणजे आईचं म्हणणं का ते घाला पाहिजे साधे घोडे बोलले लोक मी तिला विचारलं होतं मी म्हणलं त्यांच्या घरी येतो देऊ हा म्हणलं तिकडून तिकडेच जात असेल तुला वेगाने येत असेल तुला वेगाने येत नसेल तर मग वापस नाही साधा संबोधन आमच्या विरोधात त्याच्यामुळे धोक्या बांधल्या आम्हाला काय पण ह्या लोकांकडून करून घेताना आम्ही आर्थिक मांडणी केली पैशाशिवाय होत नाही टॅक्स लावला लोकांना तो महाराष्ट्रात टॅक्सचा रेट आहे सरकारने सांगितलेलंच रेटने आम्ही लावलं पण लोकांनी लावले आम्ही लावले माझ्या इथे सरासरी एका घराला 5,000 रुपये टॅक्स आहे 5 मिनिटात 5-7 गोष्टी सांगून आठवली 5,000 रुपये टॅक्स आहे 800 घरातून 40 लाख उत्पन्न येतं मला गावचा टॅक्स 32 लाख माझा वर्षाचा खर्च आहे 7-8 लाख मला नफा आहे लोकल का म्हणजे आमच्याच नफा आहे मला सरकार देते 35-40 लाख वित्त आयोगाचे ते वेगळे त्याची नवीन काम करा लोक काऊन पैसे देते 5,000 आणि माझ्या इथे पद्धत आहे वर्ष संपल्यावर पैसे नाही भरायचे वर्षाच्या सुरुवातीला पैसे म्हणजे आता 1 एप्रिलला वर्ष सुरू होईल त्या दिवशी भरलं पाहिजे लोकांना तरच त्याला सुविधा माझे इथे बाई अशी नंदबाई तिला नवरा नाही मुलगा नाही मोबाईल नाही घरकुलाच राहते शेती नाही लोकांची मजुरी करते अपंग आहे वयस्कर आहे वयोवृद्ध आहे तरी 1 एप्रिलला पहिल्या दिवशी 100% टॅक्स भरते जवळजवळ लोक टॅक्स भरतेच आणि माझ्या सगळ्या प्रॉपर्टी महिलाचं नाव म्हणून मी काय म्हणतो महिला भरते आम्ही काय केलं ह्या लोकांसाठी काय डोकं लावलं मला 40 लाख येते 32 लाख खर्च मी ना पाहिजे संपला विषय आज एक बाजू क्लिअर झाली सरकार मला पैसे देते ते वेगळे ते क्लिअर झालं मग हे 32 लाख मी ह्या लोकांसाठी खर्च केले त्याच्यात नव्हतं का एक गोष्ट अजून लोकांना हेच माहित नाही आपण भरलेला टॅक्स सरकारला जातो पण ग्रामपंचायत गावासाठी खर्च हेच क्लिअर नाही लोकांना अजून माहिती सरकार टॅक्स घेऊन जात नाही गावासाठीच खर्चायचं असतं कुठे खर्चायचं आकडे नाही मला एक कळत नाही ज्याला अक्कलच नाही तो फारम भरतोच कशाला मला कशाला भरते का त्याने दुसरं करा ना टाटा व्हा बिर्ला व्हा धीरूभाई अंबानी व्हा उद्योगपती व्हा इकडे कशाला भानगडीत माझ्या आमच्या इथं आम्ही काही लोकांना योजना चालू केल्या त्याच्यापैकी काही सांगतो तुम्हाला पहिली फुकटची योजना आहे जी महिला पहिल्या दिवशी 1 एप्रिलला टॅक्स पहिल्या पावती भाडी पहिले तिच्या हाताने 15 ऑगस्टचं झेंडावंदन होतं माहिती 10 वर्ष झाली सरपंच झेंडावंदन करत नाही त्याच्यामुळे महिला मार्च महिन्यात 5,000 रुपये घेऊन पहिली पावती भांडली पाहिजे दुसरी पावती भांडली पाहिजे 26 जानेवारी 1 मे 17 सप्टेंबरचे झेंडावंदन 4 करतो आम्ही चांगलं आहे ना आता 5 वर्ष झाले आमचे नवीन सरपंच आले झेंडावंदन काय समजलं प्रथा पडून गेली दुसरं एक आहे माझ्या इथे सांगितलं तसे 4 नळातून पाणी आहे जुन्या भांड्याचं नळ वेगळा जायकवाडी धरणात आणलेलं पाणी वेगळं ते तिसऱ्या बंदर जातं बघत म्हणून बाईला खाली नाही यायचं पाण्यावर जायचं तिसरं पाणी हे 20 लिटरचं जार एका घराला एक रोज आणि एकदा 5,000 भरले तुम्हाला कशाला पैसे लागत नाही एक जार साधारण केवढा देतो 15-20 रुपये आहे का नाही महिन्याचे किती झाले वर्षाचे किती झालं आम्ही घेतले 5,000 ते पहिले 2 नळ फुकट हे जार फुकट आणि 4थं पाणी माझ्या इथे सकाळी 5 ते 8 आंबोलीला गरम पाणी येतं गावाला बाईनं चुलीवर तापायचं करायची बाई नळाकडे कोण करते
नळाला गरम पाणी आलं, बाई लाकडं कशाला तोडली, वीज कशाला तोडली. आपल्या इथे शिकवणारे कमी होती. मला बोटीचा धक्का आज इथे 400 होती. मला राग येते हे बोलते नाही, हे बी त्याच्यात काय. गुरुजी म्हणजे समाजाला जे जे शिकवते ते सगळे गुरुजी. तो पत्रकार असेल, सरपंच असेल, आमदार असेल, खासदार असेल, कीर्तनकार असेल, पूजा करणारा असेल, त्या समाजाला जे लोक शिकवते ते सगळे गुरुजी. पण ज्याने समाजाला चांगले शिकाव, चांगलं वळण हे मताचं मी खूप साधं आहे. आमच्या पंचायतची एक पिठाची गिरणी वर्षभर जळण मोफत, किती जळून ना, लग्न करा, साखरपुडा करा, काय टेन्शन. तुम्ही घरी गेल्यावर हिशोब करा, आम्ही घेतले 5,000 दिलं काय काय. अख्ख्या गावच्या महिलाला वर्षभर सॅनिटरी नॅपकिन फ्री, अख्ख्या गावाला वायफाय फ्री. शेती करायचं ट्रॅक्टर आहे, त्याला 20-25% सबसिडी. त्यातनं घेतलेला मोठा कचरा लोकांच्या घरून आणतो आम्ही, डोअर टू डोअर. तिला 2 बकेट दिल्या. त्या बाईला सांगितलं तू तो डोकं लावूच नको, घरीच राहा. आमचा ट्रॅक्टर आमचा माणूस येतो, कचरा घेऊन येतो. प्लास्टिक बाजूला ठेवते सांगितलं, पण ते लवकर ऐकत नाही. प्लास्टिक मिक्स करते. प्लास्टिक एवढी वस्तू बेकार आहे, जाळलं तर कॅन्सर, तुम्हाला काहीतरी अटॅक आल्याशी राहायचं. फार बेकार आहे. जाळलं फेकलं तर जमिनीत चवल्याशिवाय शिसडत नाही. चांगले बाबा जेवणाने फार बेकार. आम्ही बी नाही लोकांना समुद्रामध्ये जहाज चालना, आता ते रस्त्यावर राहिले ते. बरं जगाला प्रश्न पडला ते प्लास्टिकचं करायचं काय, काढून कुठे टाकायचं. आम्ही आमच्या पद्धतीने डोकं लावलं त्याला. आम्ही महिलाला पिशवी देते पंचायतच्या नावानं, दरवर्षी देतो. तिला सांगितलं पिशवी ठेवू, बाजूला ठेवू, तरी ऐकत नाही. मग आता आम्ही नवीन डोकं लावलं. जी बाई प्लास्टिक पिशवी, त्या पिशवीमध्ये प्लास्टिक जमा करून ठेवते, तिच्याकडून 15 रुपये किलो विकत घेते. एक तुकडा फेकीत नाही. काही महिला तिथं एवढ्या हुशार झाल्या, त्याच्यापैकी तिथं बसेल बाई म्हणजे तिथं तुझीच सदर बाजूला गेले तर तिथे आर्थिक डाळे करायचं मशीन आहे, ऊसाचा रस काढायचं मशीन आहे, मसाले करून द्यायचे, बटाटा चिप्स करायचे, बटाटा चिवडा करायचे. महिलांसाठी, पुरुषांसाठी व्यायाम शाळा मोफत आहे, सगळं मोफत आहे. मोटरसायकल 4 व्हीलरमध्ये हवा भरून द्यायचं मशीन पंचायतचं. गाड्या चार्जिंगची लोकांना सवय लागावं, मोटरसायकल स्कूटी, म्हणून ते चार्जिंग पॉईंट मी पंचायतच काढले. किंवा त्याला वाटलं पाहिजे ग्रामपंचायत थोडं चार्जिंग करून. थोडं डोकं लावलं, थोडं कपटपणा केला. कपटपणा कसा केला आम्ही, म्हणजे आता बघा मेलेल्या माणसाची नोंद करीत नाही खेळायला, आणि कागद लागला का तेव्हा येते, कागद तेव्हा देते. ग्रामपंचायतीला 20 दिवसाच्या वर पावर नाही नोंद करायचं, आणि हे येतो 2 वर्षांना, द्यायचं 1 वर्षाला. भांडणं होते, वाद होते. त्याला वाटतं सरपंच मुद्दाम देत नाही, ग्रामसेवक मुद्दाम देत नाही, त्याचं काय घ्यायचं नव्हतं. मग त्याला कोर्टात जावं लागतं, वकील लावा लागतो, तिथून ऑर्डर काढून 4-5 हजार खर्च येते. मग कोर्टातून ऑर्डर आल्यावर सरपंच ग्रामसेवक देतो. त्याचा गैरसमज काय होतो, आता कसं ते मी कोर्टातून ऑर्डर तेव्हा दिला असं त्याचं गैरसमज, त्याला एवढं भांडण माहित नाही. मग आम्ही काय केलं, जो माणूस त्याचा आईबाप वागल्यावर त्याच दिवशी जर अर्ज केला, त्याच्या बापाला जाळायला लागणारी लाकडं ग्रामपंचायत कुठे देतो, त्या लाकडाच्या शाळा न्यायला पाहिजे, काठीने मोडली पाहिजे. आम्ही जन्माच्या नोंदी घ्यायचं पोराचं बंद केलं. लग्नाची नोंद असली ती जन्माची नोंद घ्यायची.
नोंदणी केल्यामुळं त्याला टीसी जोडा लागते. 18 वर्षाच्या आतापर्यंत लग्न होत नाही. ही एकाकी कृत्य सगळे सोपे झाले ना. किती सोपे झाले. म्हातारा पोतारा जर ग्रामपंचायत मध्ये आलं चिडचिड कर, मला कागद द्या, ग्रामसेवक आला का, असं नाही झालं का. मी माझ्या कल्पनेतून काढलेलं आहे. म्हातारा शाळेत येतो, मला लवकर जायचं. मग आम्ही काय केलं, 2-3 मशिनी आणल्या वर्धाच्या ग्रामपंचायत मध्ये. छोटे म्हातारा अडकले बसलं ना, त्याचे पाय दोन्ही त्याचे घालून गेले. मशिनी पाय घालून दर गावात दर ठिकाणी अशा पद्धतीचे कामाच्या झाले तर काय अडचण सुद्धा होईल. माझ्या इथे हे 32% आहे, 100%. सगळे रस्ते स्वच्छ आहे. रोज गाव झाडून घेतलं जातं. एवढ्या नळाच्या गावात पुढे पाणी नाही होत शकत. सगळ्या लोकांवर झाडं आहे. महिलाला विचारून आम्ही लोक वाटले होते, तिच्या आवडीचे लोक ते काम झालं. सगळ्या गावच्या जन्मतारखेचा डाटा आहे आमच्याकडे. रोज बोर्डावर नाव येतं, फोटो येतो, त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा ग्रामपंचायत होऊच नको. राशन दुकान आमचेच आहे, आम्ही घेतलं वैयक्तिक पंचायत, भ्रष्टाचारच नाही. लोकांकडून राशन नेताना एवढे मी करू सांगते का कुंडा सांगते. आमची 40 म्हातारे मस्त सगळे. 30-40 हजार रुपये महिना येतो कमिशन. खूप गोष्टी आर्थिक नियोजन पंचायतीने केलं पाहिजे. सगळ्या महाराष्ट्रात साफसफाईचं कर हे 25 रुपये, वीज कर हे 25 रुपये. माझ्या गावात हे साफसफाईचं कर 500 रुपये, वीज कर मी 500 रुपये लावले. तेव्हा ते काम होतं, तसं होत नाही. मी जेवढा वरून काळा दिसतो त्याच्यात 10 आपण काळा. या लोकांना कसं करून घ्यायचं हे सोपं नाहीच आहे आणि सरळ समजून हे ऐकत नाही. हो तुम्हाला खोटं वाटलं यांना ध्येय आहे की नाही आहे. चौधरी साहेब होता ग्रामसेवक, मी वडाच्या लोकांना लावले होते बाहेर. वडाला किती जागा लागते. दुसऱ्या दिवशी वड सावित्री पौर्णिमा होती. ग्रामसेवकाला म्हटल्यावर वडाचे लोक पण बाहेर वाटत. ते म्हणजे साहेब केलं झालं की वडाला किती जागा लागते. आपण वड पुढे लावू, दुसरी झाडं सांगा. आणि म्हणजे वड सावित्री पौर्णिमे दुसरं झाडच नाही. ते म्हणजे बाहेर राहूच शकत नाही. द्यायचं प्रश्न तू आणि काही 70-80 रुपये मिळाले, सत्य घटना नाही. माझ्या इकडे लाऊडस्पीकर आहे गावात दौंडी द्यायला. असं 18 लाऊडस्पीकर सगळ्या गावात दौंडी जाते आहे. 40 CCTV कॅमेरे, सगळं गाव दिसते ग्रामपंचायत. बाई घराच्या बाहेर निघली ना पहिले पदर घेतली, आता तर पहिल्यांदा तिथे दिसते का. सगळ्या कर्मचाऱ्यांना फॉर्म मिळाले. अनेक गोष्टी केल्या. सेन्सरचे दरवाजे आहे माझ्या इथे ग्रामपंचायतला. जवळजवळ 8 सगळे AC रूम आहे. काय प्रॉब्लेम नाही. लोकांना गावाला पंचायतीला मस्त शेतीत चाललं. कोणी डोकाला येत नाही. सरपंचाला नाही ताण नाही, सरपंचाला नाही, ग्रामसेवकाला नाही. काय घेणं नाही देणं नाही. काय ग्रामसेवक आला ते ये गेलं तर जा. काही नाही. सगळे शेतीत चालतं ना. किती सोपा. ग्रामसेवकाला आणले रोप 70-80 रोप मिळाले त्याला. याला आठवतं की नाही काय माहिती. मग ग्रामपंचायत मध्ये छोट्याने एक दौंडी लिहून दिली शिकायला आला. दौंडी दे म्हणलं की उद्या वड सावित्री पौर्णिमा आहे, महिलाला विनंती आहे वडाचे लोक घेऊन जा. दिलं पाहिजे असेल तिथे जावा. वड सावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करणं लय पुण्याचं काम. दौंडीच सांगितलं आणि ते खरं. सावित्रीनं सत्यवानाला ऑक्सिजन मिळत नव्हतं म्हणून ओढीत आणला होता वडाखाली. तर कोरोना झाला होता. वडाखाली आणलं त्याला ऑक्सिजन मिळायला दिवस झाला. दुसऱ्या गावात दिवस झाला. काय जादू होते. वड हा ऑक्सिजन देतो 24 म्हणून दौंडीत त्यांना सांगितलं
महिलाला विनंती आहे, उद्या वड सावित्री पौर्णिमा आहे, ज्या ज्या महिन्याला पाहिजे त्यांनी वडाचे रोप घेऊन जा. पंचायतनं आणलेले वडाची पूजा करणं वड सावित्री पौर्णिमेला अतिशय पुण्याचं काम आहे. दोन्हीच सांगितलं. पण आपल्या वड पूजा दुसऱ्याची वड पूजा बिनधास्त. जर महिला आल्या आमच्या वडद्या पूजा पुढे गेल्या आणि इथं बसलेल्या सांगलीच्या आमच्या गावच्या महिलाला तुम्हाला विनंती आहे माझी की वड तुम्ही लावाच. आणि वड लय जागा लागत हे डोक्यातून काढा. वड कुंडीत लावा. मी कायम सांगतो वड कुंडीत लावा. एवढी कुंडी घ्यायचं तर लावा. माणूस मोठा हरामी